नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा दुसरा भाग. याच पाठाचा एक भाग आपण अगोदर अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण भारत व ब्राझील या दोन देशांची प्राकृतिक रचना अभ्यासली. या दोन्ही देशांच्या प्राकृतिक विभागांचा आपण अभ्यास या ठिकाणी केला. तर या भागामध्ये आपण भारत व ब्राझील या देशातील जलप्रणालींचा अभ्यास करणार आहोत. येथील नदी प्रणालींची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. पण पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या सहाय्यानं या पाठाचा अभ्यास सुरू करताल, त्यावेळेस तुम्हाला विशेष लक्ष या पाठातील नकाशांकडे द्यायचं आहे. कारण या पाठामध्ये भारत आणि ब्राझीलमधील नदी प्रणाली समजावून सांगण्यासाठी सुंदर रीतीने नकाशे या ठिकाणी वापरलेले आहेत, ज्यामध्ये या देशातील प्रमुख नद्या, त्या नद्यांची उगमस्थानं, त्या नद्यांच्या उपनद्या, त्या नद्यांची प्रवाह दिशा, ही सर्व माहिती आपण या नकाशांच्या साहाय्याने मिळवू शकतो. त्यामुळं हा पाठ अभ्यासताना किंवा भारत आणि ब्राझीलमधील जलप्रणाली अभ्यासताना या नकाशांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा पाठ तुम्हाला सहजरित्या समजेल. तर चला मग मित्रांनो, आता वळू आपण पाठाकडे. प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा दुसरा भाग या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण भारत आणि ब्राझील या देशातील जलप्रणालींचा, प्रमुख नद्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी काही तुलनात्मक माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. भारत आणि ब्राझीलमधील दोन प्रमुख नद्यांची तुलनात्मक माहिती त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे, आणि या तुलनात्मक माहितीवरूनच काही अंदाज देखील या ठिकाणी आपल्याला मांडायचे आहेत. तर या ठिकाणी भारतातील प्रमुख नदी, सर्वात मोठी नदी गंगा नदी, आणि ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी. तर या नद्यांची तुलनात्मक माहिती या ठिकाणी आपण पाहू. या ठिकाणी गंगा नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र दिलेलं आहे, जे चौरस किलोमीटरमध्ये आहे, 10,16,124 चौरस किलोमीटर. आणि अमेझॉनचं देखील या ठिकाणी पाणलोट क्षेत्र दिलेलं आहे, जे आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. जेव्हा आपण या दोन्ही नद्यांची पाणलोट क्षेत्र पाहतो, त्यावेळेस आपल्या हे लक्षात येतं की गंगा नदीपेक्षा अमेझॉन नदीचं पाणलोट क्षेत्र हे कित्येक पटीने जास्त आहे. मग नेमकं पाणलोट क्षेत्र म्हणजे काय, तर हे थोडक्यात पाहू. एखाद्या भूप्रदेशामध्ये किंवा जमिनीवर जे पावसाचं पाणी पडतं, ते पाणी त्या प्रदेशातील ज्या नदीला किंवा ज्या जलाशयाला मिळतं, त्या नदीचा किंवा जलाशयाचा पाणलोट क्षेत्र म्हणून त्या भूप्रदेशाला ओळखलं जातं. किंवा आपण सोप्या भाषेत असे म्हणू शकतो, एखाद्या प्रदेशामधनं समजा नदी वाहते आहे, त्या नदीला त्या प्रदेशातील ज्या ज्या भागातनं पाण्याचा पुरवठा होतो, तो भाग त्या नदीचं पाणलोट क्षेत्र होय. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे गंगा नदीची एकूण लांबी, जी 2,525 किलोमीटर आहे. आणि आता पाहू अमेझॉनची लांबी. अमेझॉन नदीची एकूण लांबी आहे 6,400 किलोमीटर. या ठिकाणी देखील गंगा नदीपेक्षा अमेझॉन नदीची लांबी ही जास्त दिसून येते. त्यानंतर आहे गंगा नदीतून वाहणारा विसर्ग, जो दिलेला या ठिकाणी घनमीटर प्रति सेकंदामध्ये. तो आहे 16,648 घनमीटर प्रति सेकंद. आणि अमेझॉन नदीचा विसर्ग 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद. याच्यावरून आपल्या हे लक्षात येतं की गंगा नदीतून जो काही पाण्याचा विसर्ग होतो, त्या विसर्गाच्या तुलनेत अमेझॉन नदीचा विसर्ग जो आहे तो प्रचंड मोठा आहे. आता नदीतून वाहणारा विसर्ग म्हणजे काय, तर नदीतून वाहणारा विसर्ग म्हणजे नदी पात्रातून प्रवाहित होणारं पाणी, जे घनमीटर प्रति सेकंद या एककामध्ये मोजलं जातं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अमेझॉन नदीतून पाण्याचा विसर्ग जो आहे तो प्रचंड मोठा आहे. ही आपण तुलनात्मक माहिती या ठिकाणी पाहिली. आता आपण प्रत्यक्षपणे या देशातील नदी प्रणालींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे ब्राझीलमधील नदी प्रणाली किंवा ब्राझीलमधील जलप्रणाली या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे.
तुमच्यासमोर ब्राझीलचा नकाशा आहे. जेव्हा आपण ब्राझीलमधील जलप्रणालीचा विचार करतो त्यावेळेस ब्राझीलमधील 3 महत्त्वपूर्ण प्रणाली या ठिकाणी आपल्याला अभ्यासाव्या लागतील. त्यामध्ये पहिली जलप्रणाली आहे अमेझॉन नदी प्रणाली किंवा अमेझॉन नदीचं खोरं, जे ब्राझीलच्या उत्तर दिशेमध्ये या ठिकाणी आहे. त्यानंतर ब्राझीलमधील दुसरी महत्त्वाची जलप्रणाली आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली, जी ब्राझीलच्या नैऋत्य दिशेला या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेला साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली. अशा प्रकारे ब्राझीलमधील 3 महत्त्वाच्या जलप्रणाली या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत ब्राझीलमधील महत्त्वाची जलप्रणाली अमेझॉन जलप्रणाली. या ठिकाणी अमेझॉन नदी खोऱ्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. अमेझॉन नदी जी आहे, या नदीचा उगम ब्राझीलच्या शेजारील देश पेरू, या पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर अमेझॉन नदीचा उगम होतो. त्यानंतर ही नदी ब्राझीलमध्ये प्रवेश करते आणि ही पूर्णपणे ब्राझीलमधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या उत्तरेस अटलांटिक महासागराला या ठिकाणी मिळते. अमेझॉन नदी जी आहे तिच्यामधनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो प्रचंड आहे. जवळपास प्रति सेकंदास 2 लाख घनमीटर एवढा पाण्याचा विसर्ग या नदीमधनं होतं, एवढं पाणी प्रवाहित होतं. तर या पाण्याच्या विसर्गामुळे किंवा प्रचंड विसर्गामुळे या नदीच्या पात्रामध्ये किंवा नदीच्या मुखाशी गाळाचं प्रमाण अत्यंत कमी आढळून येतं. नदीच्या पात्रामध्ये जो काही गाळ साचलेला आहे तो प्रचंड वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळे नदीचं पात्र आणि नदीचं मुख जे आहे गाळ विरहित या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. साधारणतः आपण पाहतो की अनेक नद्या जेव्हा समुद्राला मिळत असतात तेव्हा आपल्या मुखाशी अनेक वितरिका निर्माण करतात, पण अमेझॉन नदीच्या मुखाशी एकही वितरिका आढळत नाही. वितरिका म्हणजे काय? नदी ज्यावेळेस किनारी भागातनं समुद्राला मिळत असते त्यावेळेस नदी आपल्यासोबत वाहून आणलेला गाळ जो आहे आपल्या मुखाशी साचवते. नदीचं मुख म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, तर आपल्या मुखाशी नदी प्रचंड असा गाळ साचवते आणि या गाळामुळे नदीचा प्रवाहमार्ग अडवला जातो. त्यामुळे नदी जी आहे अनेक छोट्या छोट्या प्रवाहाद्वारे समुद्राला त्या ठिकाणी मिळते. हेच नदीचे असंख्य छोटे छोटे उपप्रवाह म्हणजेच नदीची वितरिका. पण अमेझॉन नदीचा विसर्ग प्रचंड असल्यामुळे अमेझॉनच्या मुखाशी कोणत्याही प्रकारची वितरिका आढळत नाही किंवा अमेझॉन नदीच्या पात्रातील मुखाजवळील गाळ जो आहे प्रचंड वेगाने अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये साचवला जातो, ज्याच्यामुळे अटलांटिकच्या किनारी भागामध्ये गाळाची बेटं देखील निर्माण झालेली आहेत. आता ही जी अमेझॉन नदी आहे नकाशामध्ये तुम्हाला दिसते आहे, अमेझॉन नदीच्या मुखाजवळ तिची रुंदी आहे 150 किलोमीटर. बघा, कल्पना करा, अमेझॉन नदीचं मुख जे आहे, ज्या ठिकाणी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराला मिळते त्या ठिकाणी या नदीच्या पात्राची रुंदी आहे 150 किलोमीटर. म्हणजे प्रचंड रुंदीचं हे पात्र आहे. तुम्ही कल्पना करू शकताय, तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावापासून 150 किलोमीटर अंतरावरील तुमच्या माहितीतील एक गाव. तर कल्पना करा तुमच्या गावाचं आणि त्या गावाचं अंतर. तर एवढं प्रचंड असं अमेझॉन नदीचं हे पात्र आहे आणि प्रचंड रुंदीचं हे पात्र असल्यामुळे या पात्रातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतूक देखील या ठिकाणी केली जाते. तर अमेझॉन नदीनंतर आपल्याला पाहायचं आहे ब्राझीलमधील दुसरी महत्त्वाची जलप्रणाली. ती जलप्रणाली म्हणजे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. पॅराग्वे आणि पॅराना ह्या नद्या ब्राझीलच्या नैऋत्य दिशेला या ठिकाणी दिसून येतात. ब्राझीलच्या नैऋत्येला दक्षिण दिशेकडे पॅराग्वे आणि पॅराना या नद्या वाहत असताना आपल्याला दिसून येतात. पॅराग्वे आणि पॅराना या नद्या दक्षिणेकडे अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला जाऊन मिळतात. म्हणजे ब्राझीलमधनं ह्या नद्या दक्षिणेकडे वाहत जाऊन अर्जेंटिना या देशामध्ये प्लाटा नावाची नदी आहे, या प्लाटा नदीला या दोन्ही नद्या जाऊन मिळतात, पॅराग्वा नदी आणि पॅराना नदी. त्याचबरोबर ब्राझीलच्या एकदम दक्षिणेकडे असलेली उरुग्वे नदी, या तिन्ही नद्यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण भागातून पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत असतो. पॅराग्वे नदी प्रणालीनंतर ब्राझीलमधील आणखीन एक महत्त्वाची नदी प्रणाली आहे साओ फ्रान्सिस्को नदी प्रणाली, जी ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्व दिशेला या ठिकाणी दिसून येते.
साओ फ्रान्सिस्को ही जी नदी आहे ही खूप महत्त्वाची नदी आहे, कारण हिचं पाणलोट क्षेत्र पूर्णपणे ब्राझीलच्या हद्दीमध्ये येतं. हिचा उगम ब्राझीलमध्येच होतो आणि ब्राझीलमध्ये वाहत जाऊन ही अटलांटिक महासागराला मिळते. ब्राझीलच्या उच्चभूमीवर उत्तरेकडे ही नदी 1000 किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. तिथून ही पूर्वेकडे वळते आणि अटलांटिक महासागरात जाऊन मिळते. या नद्यांबरोबरच ब्राझीलच्या किनारी भागामध्ये देखील अनेक कमी लांबीच्या नद्या या ठिकाणी आढळून येतात. या नद्यांची लांबी जरी कमी असली तरी या किनारी भागात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या या भागातील महत्त्वाच्या नद्या म्हणून ओळखल्या जातात. तर या किनारी नद्यामध्ये ब्राझीलच्या उत्तरेला असलेली इटापेकेरू नदी, त्याचबरोबर परानिबा नदी या ब्राझीलच्या उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला त्या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर ब्राझीलच्या पूर्वेला पुरागू आकू ही नदी जी आहे ती पूर्वेकडे जाऊन अटलांटिक महासागराला या ठिकाणी जाऊन मिळते. त्याचबरोबर ब्राझीलच्या किनारी भागातनं ज्या नद्या दक्षिण अटलांटिक महासागराला मिळतात या सर्व नद्यांना ब्राझीलच्या उच्चभूमीतून पाण्याचा पुरवठा होत असतो. तर अशा प्रकारे ब्राझीलमधील 3 महत्त्वाच्या जलप्रणाली आपण अभ्यासल्या. त्यामध्ये पहिली आहे अमेझॉन जलप्रणाली, दुसरी आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरी आहे साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली आणि इतर काही किनारी प्रदेशातील नद्या. तर तुम्हाला नद्यांचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकातील या नदी प्रणालीच्या नकाशाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, त्या नकाशाची मदत घ्यायची आहे. आणि नेमकं अमेझॉनचं खोरं ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे, अमेझॉन नदी कोणत्या दिशेकडे वाहते आहे, तिच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पॅराग्वे पॅराना नदी खोरं, हे नदी खोरं ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे, या नद्या पुढे कुठे वाहत जातात, कोणत्या नदीला मिळतात हे देखील तुम्हाला अभ्यासायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ब्राझीलच्या उच्चभूमीवरील महत्त्वपूर्ण नदी साओ फ्रान्सिस्को नदी, ही नदी देखील किती अंतर कोणत्या दिशेला वाहून कोणत्या सागरास मिळते हे देखील तुम्हाला नकाशावरून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर या ब्राझीलच्या जलप्रणालीनंतर आपण पाहणार आहोत भारतातील जलप्रणाली, म्हणजे भारतातील प्रमुख नद्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. जेव्हा आपण भारतातील नद्यांचा विचार करतो त्यावेळेस या नद्यांच्या उगम क्षेत्रानुसार 2 वर्गीकरण केले जातात. पहिलं आहे हिमालयीन नद्या आणि दुसरं आहे द्वीपकल्पीय नद्या. म्हणजे हिमालयीन नद्या ज्या हिमालयामध्ये उगम पावतात. भारताच्या उत्तरेला हा जो हिमालयीन पर्वतीय प्रदेश पसरलेला आहे या हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या ज्यांना आपण हिमालयीन नद्या असं म्हणतो. आणि द्वीपकल्पीय नद्या म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे जो त्रिकोणी आकाराचा निमुळता असा भाग आहे याला द्वीपकल्पीय पठारी प्रदेश किंवा द्वीपकल्प या नावाने ओळखतात. तर या द्वीपकल्पावरून उगम पावणाऱ्या नद्या, अशा प्रकारे 2 विभागामध्ये भारतातील नद्यांचा किंवा भारतातील जलप्रणालीचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवातीला आपण पाहणार आहोत हिमालयातील नद्या. तर हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. या हिमालयातील ज्या काही नद्या आहेत यांचं एक वैशिष्ट्य आहे, या नद्या बारमाही आहेत. बारमाही म्हणजे 12ही महिने म्हणजे वर्षभर वाहणाऱ्या नद्या आहेत. कारण या हिमालयातून ज्या काही नद्या उगम पावतात त्यातील बहुतांश नद्या हिमालयातील हिमनद्यामधून उगम पावतात. त्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यात देखील पाणी असतं. कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा उष्णता वाढते तेव्हा या हिमनद्यातील हिम बर्फ वितळतं आणि उन्हाळ्यात देखील या नद्यांना पाणी मिळतं. आणि पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी या नद्यांना मिळतं. त्यामुळे पावसाळ्यात या नद्यांना बऱ्याचदा पूर देखील येतो. त्यामुळे हिमालयातील नद्यांना बारमाही नद्या म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. हिमालयातील नद्यांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे सिंधू नदीचा, सिंधू आणि तिच्या उपनद्या. तर हिमालयीन नद्यामधील एक महत्त्वपूर्ण नदी प्रणाली म्हणून सिंधू नदीला या ठिकाणी ओळखलं जातं. सिंधू नदी या ठिकाणी नकाशामध्ये दर्शवलेली आहे. जी लाल रेखा जी आहे ती सिंधू नदी आहे. या ठिकाणी जी भारतामध्ये प्रवेश करते आणि भारतातून पुढे वाहत जाऊन ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि त्याच ठिकाणी ती अरबी समुद्राला या ठिकाणी मिळते.
सिंधूच्या प्रमुख उपनद्या आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आहे झेलम या ठिकाणी, त्यानंतर चिनाब, रावी, बियास आणि सिंधूची सर्वात प्रमुख उपनदी आहे सतलज. सतलज नदीचा उगम जो आहे मानसरोवराजवळ होतो. तिथून ही नदी पश्चिमेकडे वाहते, भारतामध्ये प्रवेश करते. सतलज आणि तिच्या उपनद्यांनी भारतातील पंजाबच्या या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन करून सुपीक असा पंजाबचा मैदानी प्रदेश या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सतलज नदी जी आहे भारतातून पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करून सिंधू नदीला जाऊन त्या ठिकाणी मिळते आणि पुढे सिंधू अरबी समुद्राला जाऊन त्या ठिकाणी मिळते. सिंधू नदीनंतर भारतातील महत्त्वाची जलप्रणाली आपण पाहणार आहोत, गंगा नदी प्रणाली. गंगा व तिच्या उपनद्यांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर गंगा नदीचा उगम जो आहे हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतनं होतो. हिमालयामध्ये गंगोत्री नावाची हिमनदी आहे. गंगा नदी या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी गंगोत्री नावाची हिमनदी आहे. ज्या ठिकाणी लाल बिंदू दिसतोय त्या ठिकाणी गंगोत्री हिमनदी आहे. या हिमनदीतनं, हिमालयातील गंगोत्री या हिमनदीतनं गंगा नदीचा उगम या ठिकाणी होतो. हिमालय ओलांडून ही नदी नंतर मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि या ठिकाणी पूर्वेकडे वाहत जाते. गंगेच्या अनेक उपनद्या देखील तिला समांतर दिशेने पूर्वेकडे या ठिकाणी वाहत जातात. या सर्व नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, कारण त्या पूर्वेकडे वाहत जातात. हिमालयामध्ये ज्या काही नद्या उगम पावतात त्यातील एक प्रमुख नदी म्हणून गंगा नदीला ओळखलं जातं. आता गंगेची प्रमुख उपनदी आहे यमुना. यमुनेचा उगम देखील यमुनोत्री या ठिकाणी होतो. हिमालयातील यमुनोत्री या ठिकाणी होतो. हिमालय ओलांडून ही यमुना नदी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते आणि या मैदानातून पूर्वेकडे वाहत जाऊन पुढे गंगा नदीला जाऊन या ठिकाणी मिळते. यमुनेशिवाय आणखीन बऱ्याचशा नद्या या प्रदेशामध्ये गंगा नदीला येऊन मिळतात. त्यामुळे गंगेच्या विसर्गामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असलेली या ठिकाणी दिसून येते. या नद्यानंतर गंगेची आणखीन एक प्रमुख उपनदी आहे जी हिमालयामध्ये उगम पावते. या ठिकाणी ही नदी दर्शवलेली आहे. हिमालय ओलांडून ही नदी भारतामध्ये प्रवेश करते आणि पुढे भारतातून ही बांगलादेशामध्ये जाऊन गंगा नदीस मिळते. जेव्हा ही नदी हिमालयामधून वाहते त्यावेळेस या नदीला त्या प्रदेशामध्ये सांगपो या नावाने ओळखलं जातं. जेव्हा ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं आणि जेव्हा ती अरुणाचल प्रदेशामधनं भारतातील आसाम राज्यामध्ये येते त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं. ब्रह्मपुत्रा नदी जी आहे आसाम राज्यातनं वाहत जाऊन बांगलादेशामध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशातून ही ब्रह्मपुत्रा नदी गंगा नदीला जाऊन मिळते आणि याच ठिकाणी गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी प्रचंड असा अवसाद म्हणजे प्रचंड असं गाळाचं संचयन करून प्रचंड मोठा असा एक त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला दिसून येतो. या ठिकाणी नकाशामध्ये आपण पाहू शकतो गंगेच्या अनेक उपनद्या या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत. त्यामध्ये शारदा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. असे असंख्य उपनद्या ज्या आहेत या मैदानी प्रदेशातून वाहत वाहत गंगा नदीला येऊन मिळतात. गंगा नदीचा विसर्ग वाढवण्याचं काम या ठिकाणी करतात. त्याचबरोबर काही अशाही नद्या आहेत ज्या भारतीय द्वीपकल्पावर उगम पावतात आणि पुढे जाऊन गंगेला मिळतात, ज्याच्यामध्ये चंबळ, सिंध, बेटवा, केन आणि शोन या नद्या आहेत, ज्या भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पावर उगम पावतात आणि गंगा नदीला जाऊन मिळतात. अशा प्रकारे हिमालयातील दोन महत्त्वाच्या नदी प्रणाली आपण पाहिल्या, सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारतातील आणखीन काही नद्या ज्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे द्वीपकल्पीय नद्यांचा. भारताच्या दक्षिणेकडील जो त्रिकोणी आकाराचा निमुळता असा पठारी प्रदेश आहे ज्याला आपण द्वीपकल्प या नावाने ओळखतो, त्या द्वीपकल्पावरील नद्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर या ज्या काही द्वीपकल्पावरील नद्या आहेत या नद्यांचा विसर्ग पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. म्हणजे या नद्या पूर्णपणे हंगामी स्वरूपाच्या आहेत.
म्हणजे या नद्या बारमाही नाहीत. फक्त विशिष्ट हंगामामध्ये, विशेषतः पावसाळ्यामध्ये या नद्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पाणी असतं. या ज्या नद्या आहेत, या नद्यांचं वर्गीकरण 2 भागांमध्ये केलं जातं. पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. म्हणजे ज्या नद्या द्वीपकल्पावर उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात, त्याला पश्चिम वाहिनी नद्या म्हणायचं. त्यानंतर काही नद्या द्वीपकल्पावर किंवा पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्या नद्यांना म्हणायचं पूर्ववाहिनी नद्या. या ज्या नद्या आहेत, या नद्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत, त्यांची माहिती मिळवणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे पश्चिम वाहिनी नद्या, जी द्वीपकल्पावर किंवा पश्चिम घाटावर या नद्या उगम पावतात आणि पश्चिमेकडे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर त्या पश्चिम वाहिनी नद्यांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. या पश्चिम वाहिनी नद्यांचं एक वैशिष्ट्य आहे, या नद्या लांबीने खूप कमी आहेत, पण यांचा वेग जो आहे तो एकदम जास्त आहे. कारण या पश्चिम वाहिनी नद्यातील बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्या पश्चिम घाटावर उगम पावतात आणि पश्चिम घाटाच्या तीव्र उतारावरून या अत्यंत वेगाने वाहत जाऊन अरब किनाऱ्याला जाऊन मिळतात. खूप कमी अंतर वाहतात, पण प्रचंड वेगाने वाहणाऱ्या या नद्या आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेश या सर्वच भागामध्ये, म्हणजे किनारी भागामध्ये या नद्यांची ही गुणधर्म समान स्वरूपात दिसून येतात. तर या पश्चिम वाहिनी नद्यामध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या महत्त्वाच्या नद्या आहेत. या ठिकाणी नकाशामध्ये दाखवल्या आहेत तापी, नर्मदा, मही आणि साबरमती, ज्या गुजरातमधील खंबातच्या आखातातनं अरबी समुद्राला या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर लुनी नदी, जी राजस्थानमध्ये वाहते ते राजस्थानमधनं आणि कच्छच्या आखातातनं या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर या झाल्या पश्चिम वाहिनी नद्या, ज्या द्वीपकल्पावरून पश्चिम घाटातनं उगम पावतात आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन या ठिकाणी मिळतात. आता यातील तापी, नर्मदा, मही आणि साबरमती ज्या नद्या आहेत त्या खंबातच्या आखातातनं अरबी समुद्राला मिळतात. मग एक प्रश्न निर्माण होतो की आखात काय, आखात कशाला म्हणायचं? तर आखात म्हणजे समुद्राचाच जमिनीच्या आतमध्ये गेलेला भाग किंवा ज्या जलाशयाच्या तिन्ही बाजूनं पाणी आहे त्याला म्हणायचं आखात. तर खंबातच्या आखातातनं या नद्या ज्या आहेत अरबी समुद्राला मिळतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या आहेत. द्वीपकल्पीय पठारी जो प्रदेश आहे, या द्वीपकल्पाचा बराचसा भाग बंगालच्या उपसागराचं पाणलोट क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. या पाणलोट क्षेत्रामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा या ठिकाणी समावेश होतो. नकाशामध्ये आपण पाहू शकतो महानदी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या ज्या आहेत द्वीपकल्पावरील महत्त्वाच्या नद्या आहेत. यातील गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या 3 नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर या ठिकाणी होतो आणि त्यानंतर या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. यातील गोदावरी जी नदी आहे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं भारतातील द्वितीय क्रमांकाची नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. या ठिकाणी कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत भीमा आणि तुंगभद्रा. त्यानंतर कावेरी ही जी नदी आहे कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातनं वाहते आणि पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला ती मिळते. कावेरी नदीचा उपयोग कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यामध्ये जलसिंचनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर ह्या झाल्या द्वीपकल्पीय नद्या. अशा प्रकारे आपण या भागामध्ये ब्राझीलमधील प्रमुख नदी प्रणाली, ज्यामध्ये अमेझॉन नदी प्रणाली, पॅराग्वे पॅरान नदी प्रणाली आणि
साओ फ्रान्सिस्को नदी प्रणाली, या 3 नदी प्रणालींची माहिती घेतली. त्यानंतर भारतातील नदी प्रणालींमध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या. हिमालयीन नद्यांमध्ये गंगा नदी प्रणाली आणि सिंधू नदी प्रणाली. आणि द्वीपकल्पीय नद्यांमध्ये पश्चिम वाहिनी नद्या, म्हणजे पश्चिमेकडे वाहत जाऊन अरब समुद्राला मिळणाऱ्या नद्या, ज्यामध्ये तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यानंतर पाहिल्या याच द्वीपकल्पावरील पूर्ववाहिनी नद्या, म्हणजे द्वीपकल्प आणि पश्चिम घाटावर उगम पावून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, ज्यामध्ये महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या महत्त्वाच्या नद्या आहेत. तर अशा प्रकारे या नद्यांबद्दल आपण माहिती घेतली. पाठ्यपुस्तकामध्ये ह्या नद्या दर्शवणाऱ्या नकाशांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि या नद्यांविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा अभ्यासक्रमाचा भाग तर आहे, पण याच्याशिवाय नद्या या मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण नदीला आपण जीवन असं म्हणतो. त्यामुळे या जीवनदायिनी नद्यांची आपल्याला जास्तीत जास्त माहिती त्या ठिकाणी मिळवायची आहे. या नद्या, त्यांची उगमस्थानं, त्यांच्या उपनद्या, या नद्या कोणत्या सागराला जाऊन मिळतात, त्यांची मानवी जीवनामध्ये उपयोगिता काय आहे, या नद्यांचं संवर्धन आणि संरक्षण का केलं पाहिजे, याचा देखील एक मानव म्हणून अभ्यास करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद सर्वांचे. यानंतर पुढल्या पाठाच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच परत भेटू. पण त्या अगोदर एक विनंती आहे की पुढील पाठांविषयी जी काही माहिती आहे ते तुम्हाला वेळेवर भेटावी, यासाठी तुम्हाला माझं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला पोहोचवायच्या आहेत, जेणेकरून वेळेवर तुम्हाला या पाठाचा, या व्हिडिओचा आनंद घेता येईल. जास्तीत जास्त अभ्यासात तुम्हाला मदत या ठिकाणी याची होईल. तर पुन्हा भेटूया. परत एकदा सर्व मित्रांचे धन्यवाद.